सूर्या, काय झालं? दचकले ना मी. सकाळी घेतलं होतं तुझ्यासाठी. सुगंध तर छान येतोय. तूच माळ की गजरा. खुळ तुझ दाटल या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. खुळ तुझ दाटल या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. सजलं रात्रीला सप्पान फिरमात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात. सप्पान की है आहे खरं ग, काही कळना मला जग. रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना ग. सूर्यकांतराव, तुम्हाला फक्त गजरा म्हणायला सांगितला होता, पण तुमचे इरादे तर काही वेगळेच दिसत आहेत. एवढी सुंदर बायको असताना वाजलेत बघ किती. आता उशीर होत नाहीये का तुम्हाला? तुळजा, ही वेळ रोमॅन्टिक व्हायची नाहीये पतिदेव. जा, उशीर होतोय. चला चला आवरा, उशीर होतोय. चला चला. प्रेमाची कदरच नाही. जा. हॅलो, हा धनुदीदीचं लग्न ठरलंय. सहकुटुंब या बर का. हा ते आता कसं झालं, कधी ठरलं ते सगळं नंतर सांगते, लग्नात सांगते. आणि पत्रिका नाही येत हेच निमंत्रण समजा. हा ठीक आहे, या नक्की सहकुटुंब. काय ठेवते. जोगवा वाडगे माय अंबाबाईचा जोगवा. जोगवा वाडगे माय अंबाबाईचा जोगवा. ताई थांबा, मी आणते. ताई हे घ्या. अंबाबाई भलं करील बघ तुझं. संसार सुखाचं होईल तुझा. ताई, तुमचं वय तर फार कमी वाटतंय, पण तरी सुद्धा तुम्ही जोगतीन कशी झाले हेच विचारायचं आहे ना. अगं काय सांगू तुला, घरच्यांनी चांगलं लगीन लावून दिलं तर बघ, पण नवरा वाईट सवयीचा निघाला. त्याला दारू सोड म्हटलं तर त्यानं मला सोडलं. माहेर येऊन राहिले, भाऊ तरी किती दिवस बघणार. त्याला बी जड झाले. ज्याचं कुणी नसते ना त्याचा देव असतोय बघ. म्हणून ही परडी हातात घेतली. धर, कुकू लाव आणि सुखी राहा. आता तुम्ही सुखात? हो हो, अगं अंबाबाई आहे की. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर चिंता, त्याचं कारण विचारणार नाही मी, पण अंबाबाई आहे बघ पाठीशी. तीच तुला वाट दाखवत. तू फक्त सुखी राहा. अंबाबाई भलं करील बघ तुझं, पण ताट मानेनं जग.
तेजू आम्ही बँकेत जाऊन येतो. तेजू लई विचार करत बसू नको आणि वेळेवर जेवण कर. हा आलो लगेच. ए शत्रू अरे कशाला लोड घेतोय. बायको येते थोडे दिवस थांब, तिच्या घरचे स्वतः आणून सोडतात. सत्यदादा अहो शत्रुबाईंनी लय प्रयत्न केले, 3दा घरी गेले वहिनीच्या, सॉरी पण बोलले, पण वहिनी नाही तर नाही चाल्या. काय हा हिथंच चुकतं शत्रू तुझं, हिथंच चुकतं. काय चुकलं माझं? चला सगळं घरदार माझ दाखवतोय मला. अरे मग तू डबल दाखव, तू डबल माझ दाखव. खरा मर्द कधीच बायको समोर झुकत नाही हा. तिला आपल्या तालावर नाचवतो. मी असतो का नाही मी, तर तिला डायरेक्ट घरात घुसून उचलून आणला असता. काय उपयोग नाही तुझा. कसला मर्द तू हा? ऐ बादशाह कळलं ना? काय रे तू माझी एवढी खेचतोय, तू काय केलं होतं तुझ्या वेळेला? तू पण त्या सूर्या पुढे नांग्याच टाकल्या होत्या ना? ए माझी गोष्ट वेगळी होती. हा माझं लग्न झालं नव्हतं ना तुझ्या बहिणीशी. हा माझं लग्न झालं होतं, सूर्य आला असता का नाही मधी, तर त्याला उभा आडवा चिरला असता. तेच मला पण तेच करायचं होतं, पण आमचा बाप मध्ये येतोय ना, ताकीद दिली आम्हाला. चिरंजीव आम्ही जोपर्यंत काय सांगत नाही तोपर्यंत चुकीचं पाऊल उचलायचं नाही. काय करायचं आम्ही? अरे पण आपल्या बायकोला मायरेसनं घेऊन येणं यात काही चुकीचं नाही ना. हा मग हे बघ, असं मिळमिळीत वागणं बंद कर आणि मी सांगतो ते ऐक. जागेविषयी मिटवायचं. एक गाव 2 तुकडे. कसा कसा मिटवायचा? सूर्याच्या घरात घुसायचं, वहिनीला उचलायचं, सरळ घरी घेऊन यायचं. सूर्याच्या घरात घुसायचं आणि सरळ घेऊन यायचं. आणि हे सगळं करत असताना तो सूर्या बघत बसल, टाळ्या वाजवल आणि म्हणून या मेवणे या आमच्या बहिणीला घेऊन जावा. आहे का नाही? काय बोलतोय का? सूर्यामध्ये आला तर आम्ही कशाला आहे, ही पोरं कशाला आहेत का रे? वय वय शत्रुबाया तुम्ही बघतो हो मला. शत्रुबाया आज काय बी झालं ना, वहिनीला घेऊनच येऊ घरी. असं म्हणताय? मग तर गेलंच पाहिजे. डॅडी लय चाललो आतापर्यंत तुमच्या प्लॅननी, आता माझी चाल बघा. आज तेजूला घेऊन येणार म्हणजे येणार. चला ठीक आहे. 10 हप्ते राहिले होते, 2 वजा झाले. आता बाकीच्याचं काय? अहो साहेब, एवढं लग्न फक्त पार पडू द्या. कसं आहे, सोन्याची कोंबडी देणारी अंडी घरात चालून येणार आहे, मग देतो की काय? नाही म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी घरात येणार आहे, देतो की राहिलेलं सगळं हप्त. नमस्कार. येतो. नमस्कार. तुम्ही इथं? नाही म्हणजे आता माणूस कशाला येतो बँकेत? अहो बऱ्याच कामांसाठी येतात. तुम्ही नेमकं कशासाठी आलात? ते पैसे भरायला आलो होतो. पैसे भरायला? पण लग्नासाठी तर पैसे काढतात, तुम्ही पैसे कसं काय भरताय? अहो नाही, पैसे काढायलाच आलो होतो. अहो मला सांगा, आता लगीन आहे म्हणजे हातात पैसे पाहिजेतच की. हे बघा सूर्यकांतराव, आम्हाला लय काम आहे ती, आम्ही जातो. ए शायदा चल 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 लवकर चल. ही अशी एवढी घाई का करत होते? तुळजा आता लगीन कार्य म्हणल्यावर कामं असतात ना, राहिले असतील कामं.
तू नको विचार करू चल. सर हा बोला. ती पैसे काढायची पावती कुठे आहे? हा तिकडे गुलाबी कलरची पावती असेल बघा, ती घ्या. एम पाटणकर, शैलेशच्या वडिलांचं नाव मारुती म्हणजे एम वरूनच आहे. म्हणजे ही फाईल नक्की एम पाटणकरच होतं ना? जाऊ दे, मीच नीट बघितलं नसेल. रे दाजी, दाजी तुम्ही? दाजी 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 शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर. जा आज जायचं आणि माझ्या बायकोला बाहेर घेऊन यायचं. सांग दाजी आल्यात म्हणावं घ्यायला. नाही पाठवणार. लय माझा आलाय का तुला? जा पाठव लवकर, नाहीतर घरात घुसून उचलून घेऊन जाईन. दाजी तुम्ही तर अक्काला घ्यायला आलाय की मारामारी करायला आलात? आणि मी म्हणते तुमच्या दोघात ही एवढी माणसं कशाला पाहिजेत? तुम्ही ना 2 शब्द अक्काशी प्रेमाने बोललात ना तर हसत हसत येईल तुमच्यासोबत. पण तुमच्या ह्या गुणांमुळेच दादा पाठवत नाही तिला. झालं का? बंद कर तुझं हे भाषण. शत्रू जा रे, वहिनींना हाताला धरून घेऊन ये. थांबा दाजी, ही तुमची लक्ष्मण रेषा आहे. ही ओलांडलीत ना तर लय पस्तावाल. आणि तसंही तुम्हाला दादाचा रुद्रावतार माहितीच आहे नाही का? सूर्यानं आज भोलेनाथाचं रौद्र रूप धारण केलेलं दिसतंय. तर सूर्या त्याला भस्म करून टाकल काय ते? चल पुढे. सत्या लय जोश नको दाखवायला. पुरीचा मॅटर लय बेकार असतो. एकदा लटकलो ना तर कायमचं लटकू. नाही काय होत, मी आहे ना तुझ्या संग. चल. अरे तिने जर नाही भांगाची केस टाकली ना आणि पोलीस चौकीत गेली ना तर तुझ्या दादाचं पण आमदारकी पद जाईल आणि आपला पण बाजार उठेल. चल. पोरगेच म्हणून सोडून देतोय, नाहीतर नाहीतर काय? तू एक काम कर, दादा येईपर्यंत ना थांबितच. मग बघते तुझ्यात किती दम येते. हा कुठेच्या नादाला लागतो. चल सोडतोय. हा चल. तुझ्या दादाला पाठव आमच्या वाड्यात, हा, मग जा. बघून येतो. हा जा. चल चल चल. राजू, कोण होतं ग? कसला आवाज येत होता? ते होय, काय नाही ग, गावातली पोरं होती, वर्गणी मागायला आली होती. माज उतरून दिली हाकलून. त्यांनी तुला त्रास नाही दिला ना? नाही नाही. रांगोळी काढतेस, मी मदत करू का? कशाला अक्का, तू सकाळपासून काम करते. राहू दे, मी करते एवढं. आराम कर. बर. आत्ता जे घडलं ते अक्कालाच काय, कोणालाच कळू द्यायला नको, नाहीतर हे प्रकरण आणखीनच चिघळेल. सूर्या, हे घे स्लीप भर. तुळजा, मला नाही जमणार. अगं इंग्लिशमध्ये सगळं. मराठीत पण आहे. भर बघू आता पटकन.
तुळजा बघ खाडाखोड झाले. अरे एवढं काय त्यात, दुसरी घे ही, हे घे. अहो आता काय 12 खडे शिकवताय का इथं हा? आता काय शिकवणी काढून बसता का काय हो? काय झालं? जमली की मला. चल. सॉरी. वेलकम. धनु दीदी, तू नको ना जाऊ एवढ्या लवकर लग्न करून. तू जर लग्न करून गेलीस तर माझ्यासोबत मस्ती कोण करणार? कोण म्हणलं मी एकटी जाणार आहे? रुकवत म्हणून ना तुलाच घेऊन जाते सोबत, मग तर झालं. नाहीतर धनु दीदी एक काम कर, दाजींनाच इकडे घेऊन ये. हा, ही 1 नंबर आयडिया, हो की नाही बाबू? वा वा वा, आमची नवरी लयच खुश दिसते. हा? जाणे, अशीच आनंदात राहा. तू इकडच्या माणसांना जसं खुश ठेवतीस ना, तसं सासरकडाच्यांना पण ठेव. हा, हाय दादा. बोला की पाहुणं. तसं काय नाही, सहजच फोन केला होता. अहो बँकेत जरा गडबडीत होतो. हा हा. हे बघा, आज आता निवांत आहे. म्हणलं बघावं पाहुण्यांची तयारी कुठपर्यंत आली आहे. हा, चालली. हा आता ती काय लगेच होण्यासारखं आहे वेतावा. बरं, आमच्या आयराचं तेवढं बघितलंय ना? हा, म्हणजे अहो रुखवताचं आलं, लग्नाच्या ईदीचं आलं. बरं, ठरल्याप्रमाणे सगळं केलंय ना हो, जिथल्या तिथं. हा, पाहुणं, तुम्ही काय म्हणताय हे आलं माझ्या ध्यानात. मी बघू काहीतरी करतो. अहो सूर्यकांतराव, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे बघा, आम्हाला काय सुद्धा नको. ही जी सगळं काय चाललंय का नाही, ती तुमच्या बहिणीच्या सुखासाठीच चाललंय हो आमचं पण. हा? हा, बरं ठेवू का फोन आता? फादर, काय झालं? होतंय ना काम? तसं होईल असं वाटतंय, पण होईलच असं ठाम सांगता येणार नाही. काय भांग पिऊन आलाय का काय? काय बोलताय? आपल्या तरी कळतंय का? ते काय नाही, उद्या लग्नात सूर्याकडं 15 लाखाची मागणी करायची आपण. वय वय, किमान आपलं निम्म लोन तरी भेटलं पाहिजे. तसंच करू, याशिवाय लग्नाला तयारच व्हायचं नाही.